Hello everybody. Today now we are going to study the numericals based on the rotational dynamics standard 12th. In the previous lectures also we are started the numericals based on the rotational dynamics, which is your first chapter. Now how many numericals we have studied. Now the further example we will see. A racing car completes 5 rounds of a circular track in 2 minutes. Consider a racing car is there. It completes the 5 rounds in 2 minutes. ओके. एक सर्क्युलर कार जी आहे ती 2 मिनिटांमध्ये 5 राऊंड एका सर्क्युलर ट्रॅकचं कंप्लीट करते. बरोबर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? Find the radius of the track if the car has uniform centripetal acceleration of pi square m. आता आपल्याला रेडियस फाइंड करायचे आहे ट्रॅकचं की त्याचं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन जे आहे पाय स्क्वेअर एम असताना सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन जे आहे पाय स्क्वेअर एम असताना त्याचं रेडियस फाइंड करायचं आहे आपल्याला. कोणाचं? त्या सर्क्युलर ट्रॅकचं. बरोबर. तर आपण इथे गिवन आपल्याला काय दिलेलं आहे? t इज इक्वल टू 2 मिनिट्स दिलेलं आहे. त्याला आपण सेकंड्स मध्ये कन्वर्ट केलं आणि राउंड्स किती त्यांनी कंप्लीट केले? r, कॅपिटल R आपण इथे घेतलेलं आहे. कॅपिटल R इथं आपल्याला डिनोट करतं राउंड साठी आणि इथं स्मॉल r जे आहे ते रेडियस ऑफ द ट्रॅक साठी डिनोट केलेलं आहे आपण. आणि सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आपल्याला काय दिलेलं आहे? पाय स्क्वेअर m. हे आपला गिवन डाटा आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक हुज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज पाय स्क्वेअर m. बरोबर. तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन काय आहे? ओमेगा स्क्वेअर कॅपिटल R. हे म्हणजे कॅपिटल R म्हणजे राउंड्स, जो की ही रेसिंग कार जी आहे त्याचं राउंड्स जे आहे ते कॅपिटल R आहे, हे रेडियस नाही आहे. बरोबर. पाय स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन R आपण हे लिहू शकतो, कारण इथं आपल्याला पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड दिलेला आहे म्हणून आपण ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. मग हे झालं विच इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन R आपण लिहू शकतो. मग v इज इक्वल टू 2 पाय R इंटू 5 हे जे आहे ओमेगा स्क्वेअर जे आहे 2 पाय R जे आहे आपलं सर्क्युलर ट्रॅकचं आपण कन्सिडर केलंय. आणि मग हे 5 ची व्हॅल्यू इथं कॅपिटल R ची व्हॅल्यू 5 सबस्टिट्यूट केली आणि हे अपॉन t इज इक्वल टू 10 पाय R अपॉन t. बरोबर. 10 पाय R अपॉन t आणि मग पाय स्क्वेअर इज इक्वल टू 100 पाय स्क्वेअर R स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर R आणि मग हे R स्क्वेअर आणि हे R, एक R स्क्वेअर अपॉन R हे एक R राहील, हे एक R कॅन्सल होईल आणि हे t स्क्वेअर ॲज इट इज. मग हे R इकडे आल्यावर ह्याची व्हॅल्यू आपण t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय t ची व्हॅल्यू? t ची आपण सेकंड मध्ये कन्वर्ट केली 120. मग t चा स्क्वेअर होईल 120 इंटू 120 आणि मग डिवायडेड बाय 100. ओके. इज इक्वल टू 144 मीटर. हे त्याचं सर्क्युलर ट्रॅक जो आहे रेसिंग कार जी आहे त्याचं सर्क्युलर ट्रॅक जो मूव्ह होतोय ते, तर त्याचं रेडियस 104 मीटर हे आपलं आन्सर आहे. आता आपण पुढचं बघूयात. So the further next question is calculate the maximum speed at which the car can be driven safely along a curved road of radius 30 meter and the banked at 30 degree with the horizontal and g is given as 9.8 meter per second. आपल्याला
आपण बँक रोडमध्ये कन्सेप्ट बघितला होता, त्यामध्ये आपल्याला बँकिंग ऑफ रोड काय आहे ते माहिती आहे, त्यावरच हा क्वेश्चन आहे. आता आपल्याला काय गिवन आहे, आर रेडियस गिवन आहे 30 मीटर आणि थीटा गिवन आहे, म्हणजे किती अँगलनी रोड बँक केलं आहे 30 डिग्री. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे मॅक्झिमम स्पीड ॲट विच द कार कॅन ड्रायव्हन सेफली ऑन अ कर्व पाथ, म्हणजे कर्व पाथवर तो आपली गाडी कशी एकदम सेफली कशी ड्राईव्ह होईल, त्यासाठी आपल्याला मॅक्झिमम स्पीड किती आहे ती कॅल्क्युलेट करायची. तर आपल्याला सपोज पूर्ण आपण अगोदर काय काय गिवन आहे आपल्याला आर इज इक्वल टू ते घेऊयात की गिवन काय काय आहे. आर इज इक्वल टू 30 मीटर अँड थीटा बँकिंग अँगल काय आहे, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे मॅक्झिमम स्पीड ऑन कार can be driven safely. Maximum speed on a car can driven safely along the curve. बरोबर, मॅक्झिमम स्पीड ऑन अ कार कॅन ड्रिव्हन सेफली ऑन अ कर्व मध्ये सरळ रस्त्यावर जर आपली कार जात असेल तर त्याचं आपल्याला काहीच आपल्याला नसतं, पण जेव्हा आपली कार जी आहे ती टर्न घेत असते तेव्हा आपल्याला तिथे विचार करावा लागतो की ती कार कशी आपल्याला मॅक्झिमम स्पीडनी सेफली ड्राईव्ह करता येईल. तर त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे आर व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर इंटू जी टॅन ऑफ थीटा. जी म्हणजे 9.8 आपल्याला गिवन आहे, बरोबर. आणि हे हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे. आणि मग आपण आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आर इज इक्वल टू 30 इंटू जी ची व्हॅल्यू 9.8 इंटू हे 1/√3 म्हणजे टॅन ऑफ 30. आता इथं थीटा काय आहे आपला 30 डिग्री, तर टॅन ऑफ 30 काय होईल, टॅन ऑफ 30 इज इक्वल टू √3. तर मग ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली आणि मग ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर √98√3 हे आन्सर आलं. आणि मग ह्याची मॅक्झिमम स्पीड काय आली 13.03 मीटर पर सेकंड. तर या प्रॉब्लेमचं हे आन्सर होतं. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. आता आपण दुसरा प्रश्न बघूयात. अ व्हेकल मूव्स अलॉंग अ सर्क्युलर रोड विच इज इन्क्लाइंड टू द हॉरिझॉन्टल ॲट 10 डिग्री. म्हणजे एका रोडवर एक कार जातीये, ती इन्क्लाइंड केलेली आहे 10 डिग्रीनी टू द हॉरिझॉन्टल ॲट 10 डिग्री इन अ सर्क्युलर रोडवर एक व्हेकल मूव्ह होतीये. द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ॲट विच इट कॅन मूव्ह सेफली इज 36 किलोमीटर पर आवर. आता त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला गिवन आहे 36 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला त्याची कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द सर्क्युलर रोड. आता आपल्याला त्याची लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे, सर्क्युलर रोडची लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी त्यांनी दिलेली आहे 36 किलोमीटर पर आवर. ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. मग हे 100 इज इक्वल टू आर इंटू जी आहे 9.8 इंटू टॅन थीटा जो आहे 10 डिग्री, टॅन ऑफ 10 जे आहे ते येते 0.1763. मग आर इज इक्वल टू हे आर इकडे आल्यावर 100/172 1.72 हे येतं 57.8. मग त्याची लेंथ आपल्याला फाइंड करायची, म्हणजेच लेंथ म्हणजेच 2πr कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर 2 इंटू 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू ही इथं आपण सबस्टिट्यूट केली 57.8. मग ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं, डिव्हिजन केलं, डिवायडेड बाय 7 केलं 363.78
ह्याचा आन्सर आपल्याला येत आहे आणि त्याचे युनिट आहे मीटर. त्याचं युनिट आहे मीटर. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. Find the maximum speed at which a car can be safely driven along a flat curve of 100 meter radius. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम स्पीड फाइंड करायची आहे आणि at which a car can be safely driven. कार आपली जी आहे ती काहीच त्याला इजा न होता आपल्याला गाडी चालवायची आहे आणि त्याचं कर्व जे आहे 100 मीटरचा आहे रेडियस. असं कर्व जो आहे त्या कर्वचं रेडियस जे आहे ते 100 मीटर आहे आणि कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द सरफेस ऑफ द रोड इज 0.2. हे आपल्याला गिवन आहे. बरोबर, तर आपण v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी च्या फॉर्म्युलेनुसार v इज इक्वल टू म्यू इंटू आर इंटू जी. तर म्यू काय आहे आपल्याला हे गिवन आहे 0.2. हे ॲज इट इज सबस्टिट्यूट केलं आणि आर रेडियस जे आहे सगळ्यात सिंपल प्रश्न आहे हा. आणि मग आर काय आहे रेडियस आपल्याला गिवन कर्व ऑफ रेडियस मीटर 100 मीटर रेडियस आर 100 इथे झालं आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती आहे 9.8 इथे. मग हे झालं अंडर रूट ऑफ 196. तर 196 हे जे आहे आणि मग हे अंडर रूट जे आहे ह्याचं स्क्वेअर रूट म्हणजे 14 चा स्क्वेअर किती येतं 196. मग आपला आन्सर आलाय मॅक्झिमम स्पीड जी आहे ती आपण कॅल्क्युलेट केली ती 14 मीटर पर सेकंड ही आलेली आहे. तर हे होतं आपल्या क्वेश्चनचं आन्सर. खूप सिंपल प्रश्न होता हा. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. Now further question we will see what is the question first. At what maximum speed can a car safely driven along a curve of radius 40 meter curve. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम स्पीड फाइंड करायची आहे कारची. बरोबर, आणि कर्व जो आहे रोडचा जो कर्व आहे हॉरिझॉन्टल ट्रॅकवर आहे तो, पण त्याचं कर्वचं जे आहे रेडियस ते 40 मीटर गिवन आहे. आणि ऑन अ हॉरिझॉन्टल रोड इफ कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड इज 0.3. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू म्यू आर जी म्हणजेच v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर इंटू जी. तर ही म्यू ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली 0.3 इथे आणि गिवन रेडियस जे आहे सेम रेडियस आपण फाइंड केलं ऑलरेडी गिवन आहे. रेडियस इथे सबस्टिट्यूट केलं r इज इक्वल टू 40 मीटर आणि म्यू इज इक्वल टू 0.3 इथे हे आणि g इज इक्वल टू 9.8 ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. ह्याचं अंडर रूट घेतल्यावर 117.5 अंडर रूट ऑफ दिस आणि इथे येतं 10.83 मीटर पर सेकंड. म्हणजे ही झाली त्याची मॅक्झिमम स्पीड ऑन अ कार कॅन बी सेफली ड्रायव्हन अलॉंग अ कर्व रोड. बरोबर, तर हा होता प्रॉब्लेम आणि हे होतं त्याचं
सोल्युशन. बरोबर. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. Now the further equation we are going to solve, further problem and their related equation. And if suppose while solving any mistakes are there, or any value uh, by mistake we are writing, then you can tell us, or any doubt is there, then also you can ask. So next question will be, the radius of the curvature of a meter gauge of a railway line at a place where the train is moving at 36 km/h per hour is 50 meter. बरोबर. तर आपला प्रॉब्लेम काय आहे, द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अ मीटर गॉज रेल्वे लाइन at a place where the train is moving at 36 km/h in 50 meter is 50 meter. बरोबर. आणि if there is no side thrust on the rail, म्हणजे साइड बाय साइड जर थ्रस्ट नसेल तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इलिव्हेशन ऑफ द आउटर रेल अबाव द इनर रेल, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला एल फाइंड करायचं आहे. बरोबर. त्यासाठी आपल्याला थीटा फाइंड करावं लागणार आणि मग आपल्याला इलिव्हेशन फाइंड करता येईल. तर त्यासाठी स्टार्टिंग पासून आपण स्पीड पासून स्टार्ट करूया. स्पीड फाइंड करता येईल आपल्याला. फर्स्ट गिवन काय आहे, आर इज इक्वल टू आपल्याकडे 50 मीटर आहे. बरोबर. तर स्पीड इज इक्वल टू एल इज इक्वल टू 1 गिवन आहे आपल्याकडे. बरोबर. आणि एच आपल्याला फाइंड करायचं आहे. तर स्पीड इज इक्वल टू 36 इंटू 5 डिवाइडेड बाय 18 इज इक्वल टू 10. म्हणजे स्पीड आली आपली 10. तर tan थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी. तर आर आहे गिवन 50 मीटर हिअर, आणि व्ही स्क्वेअर जे आहे ते 10 इथं सबस्टिट्यूट केलं, आणि जी जे आहे ते 9.8 चे सबस्टिट्यूट केलं. मग हे झालं 100 अपॉन 4.9490. मग हे आलं 0.2 मीटर हे आलंय. आणि त्यानंतर आपल्याला इलिव्हेशन फाइंड करायचं. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे h इज इक्वल टू एल ऑफ साइन ऑफ थीटा. तर आता तुम्ही हे करून घ्या. बरोबर. ही स्टेप तुम्ही करून घ्या आणि h तुम्ही फाइंड करू शकता. इथे फॉर्म्युला गिवन आहे. थीटा फाइंड करून तुम्ही h ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता, कारण l ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे. ही 1 इथे सबस्टिट्यूट करायची आणि साइन ऑफ थीटा त्याच्यात सबस्टिट्यूट करून h ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बरोबर. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. Hello, now the further problem we are going to see that, what is that? Just we will see what is going on here and what is the data given here and what we have to find. Okay, and we have to learn by heart all the formulas of vertical circular motion. This problem is based on vertical circular motion, means at the velocity we have to find at the topmost point and the velocity we have to find at the lowest point. Okay, so consider a small body is tied to a point by an inextensible string of a negligible and rotated in a vertical circle of a radius 0.5 meter. ओके. म्हणजे आपण एक स्ट्रिंग घेतलेली आहे. बरोबर. आणि त्याला ती जी स्ट्रिंग आहे ती इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, निग्लिजिबल आहे. त्याला आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये रोटेट केलंय आणि त्या स्मॉल बॉडी पासून एका टोकाला एक स्मॉल बॉडी आपण टाय केलेली आहे. त्याचं रेडियस जे आहे, जिथून आपण त्याला टाय केलंय त्याचं रेडियस जे आहे 0.5 मीटर हे त्याचं रेडियस आहे. सो दिस इज what we have done, we have rotated in a vertical circle. Okay, and now we have to find that what is the first
first we have to find that what is the minimum speed that it must have at the uppermost point of the circle so that the string does not slacken. आता आपल्याला ॲट टॉपमोस्ट जेव्हा आपण फिरत असताना असं रोटेट करत असताना सर्कलमध्ये वर्टिकल सर्कलमध्ये असं आपण रोटेट करत असताना आपण आपल्याला मिनिमम स्पीड कॅल्क्युलेट करायची आहे की त्या मासला आपण ज्या स्ट्रिंगला आपण अटॅच केलं आहे ते स्लॅकन झालं नाही पाहिजे. फर्स्ट ॲट अप्परमोस्ट पॉईंटला आपल्याला मिनिमम स्पीड फाइंड करायची आहे. हे झालं फर्स्ट ए. आणि सेकंड बी काय फाइंड करायचं आहे, व्हॉट वुड बी इट स्पीड ॲट द लोवेस्ट पॉईंट. हे झालं अप्पर पॉईंट. हे झालं आता खालचं लोवेस्ट पॉईंट ऑफ अ सर्कल इफ इट हॅज अबाव मिनिमम स्पीड ॲट द अप्परमोस्ट पॉईंट. जर अप्परमोस्ट पॉईंटला जर मिनिमम स्पीड असेल तेव्हा आपल्याला लोअर पॉईंटची वेलोसिटी स्पीड फाइंड करायची आहे. लक्षात येत आहे. लोवेस्ट पॉईंट जो आहे आपला, आपण जे रोटेट करतोय आता, तर आता रोटेट करत असताना लोवेस्ट पॉईंटची स्पीड कॅल्क्युलेट करायची. तर कोणती, जेव्हा अप्पर पॉईंटची जी आहे स्पीड ती जी आहे मिनिमम असेल तेव्हा, म्हणजे अप्पर मोस्ट पॉईंटला मिनिमम स्पीड असताना आपल्याला लोअर मोस्ट पॉईंटची स्पीड कॅल्क्युलेट करायची आहे. बरोबर. तर आता आपण गिवन काय आहे ते बघूयात. व्हॉट इज गिवन टू अस. रेडियस इज 0.5. I said as earlier, and speed at the top. What is speed at the top and speed at the lowest? Okay. So v1 is equal to okay under root rg. पहिलं जे आहे आपलं अंडर रूट आर जी मीन्स ॲट द टॉप. फॉर्म्युला जो आहे आपला अंडर रूट आर जी. तर आर ची व्हॅल्यू गिवन आहे 0.5 इथं पुट केली. जी ची व्हॅल्यू 9.8 आहे ही आपण ही इथं पुट केली तर ते आलं अंडर रूट 4.9 आलं. आणि मग ह्याचं अंडर रूट 4.9 ची व्हॅल्यू काय आली 2.2 मीटर पर सेकंड आली. बरोबर. V2. मग आता V2 फाइंड करायचं आपल्याला. म्हणजे हे what would be its speed at the lowest point of a circle if it has the above minimum speed at the above the minimum speed at the uppermost point. बरोबर. that is V2 is equal to under root 5 rg. मग आपण ते काय करणार सबस्टिट्यूट. V is equal to rg हे आपण घेतलं इथे. त्यानंतर this will be is equal to under root of 5 into r. r ची व्हॅल्यू काय आहे 0.5 आणि g ची व्हॅल्यू आहे 9.8. मग ते येईल अंडर रूट 24.5 दॅट इज इक्वल टू 4.94 मीटर पर सेकंड. हे झालं लोवेस्ट साठी. ह्याचं आन्सर झालं 2.2 मीटर पर सेकंड अँड V2 फॉर 4.94 मीटर पर सेकंड. तर हे होतं, हा होता तुमचा प्रॉब्लेम आणि हे होतं त्याचं एक्झाम्पल. थ्रू आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण जे फॉर्म्युले डिराईव्ह केलेत, मॅक्झिमम स्पीड किंवा मिनिमम स्पीड ॲट अ हायेस्ट पॉईंट आणि ॲट अ लोवेस्ट पॉईंट जे आहे त्याचे फॉर्म्युले आहेत. V इज इक्वल टू अंडर रूट आर जी. तर कधी मिड पॉईंटला V इज इक्वल टू अंडर रूट 3 आर जी. तर लोवेस्ट पॉईंटला V3 इज इक्वल टू, म्हणजेच आपण काही मिड पॉईंट सुद्धा म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे सेंटरचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं. बरोबर. त्यानुसार आपण अंडर रूट 5 आर जी या फॉर्म्युल्याने आपण फाइंड केलं तर आपले हे आन्सर्स आले. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. Now we are going to study the next question also. Now what is the question? A body of mass 1 kg
is rotating in a vertical circle of radius 1 meter. म्हणजे a body of mass which is moving, a body which is having a mass which is moving in a vertical circle of radius 1 meter, vertical circle of radius 1 meter. म्हणजे ती जी बॉडी आहे ती वर्टिकल सर्कल मध्ये मूव्ह होतीये आणि त्याच्या एका एंडला आपण एक मास लावलेला आहे सपोज इथे, आणि इथून ते इतकं त्याचं रेडियस ते 1 मीटर आहे आणि त्या बॉडीचं मास सुद्धा 1 मीटर आहे आणि ते असं वर्टिकल सर्कल मध्ये मूव्ह होतंय. ओके. आणि जी ची व्हॅल्यू 9.8 आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द कायनेटिक एनर्जी ॲट द टॉप अँड बॉटम ऑफ द सर्कल. आता हे सर्कल जे आहे हे आता मिड पॉइंटला आहे आता असं, आणि आता हे टॉपला गेलं बरोबर. आता हे टॉपला जाऊन असं हे मिड पॉइंटला आहे सर्कल, मग हे टॉपला जाईल आणि मग हे असं येऊन इथं बॉटमला येईल. तर आपल्याला डिफरन्स बिटवीन ॲट द टॉप असं, म्हणजे ह्या पॉइंटला इथे टॉप अँड बॉटम द डिफरन्स बिटवीन द कायनेटिक एनर्जी हे फाइंड करायचं आपल्याला. बरोबर आलं लक्षात. आपण ह्या इथे आपलं पॉइंट आहे आणि इथे मास आहे, त्याचं मास आहे m = 1 आहे आणि हे इथून ते इथपर्यंत त्याचं रेडियस आहे 1 मीटर आणि ते वर्टिकल सर्कल मध्ये मूव्ह होते. बरोबर. ते असं मूव्ह होत नाहीये, असं मूव्ह होत नाही. बरोबर. हे सपोज असं असेल तर ते असं मूव्ह होत नाही. ते सपोज इथून इथे आलं तर असं होईल की हे समजा 12 वाजले तिथे आणि इथे 9 वाजले, मग इथे 6 वाजतील, असं हे झालं हॉरिझॉन्टली. तसं नाहीये, हे आपलं व्हर्टिकल सर्कल आहे. बरोबर. तर ते म्हणजे असं होईल असं. बरोबर. व्हर्टिकल प्लेन मध्ये असं होईल. हे व्हर्टिकल आहे असं, ह्याच्यामध्ये मोशन होईल सर्क्युलर मोशन, आणि हे हॉरिझॉन्टल आहे तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असं होतं ह्या केसमध्ये असं. बरोबर. तर ह्या अशा केसमध्ये मग आता आपल्याला फाइंड करायचं आहे व्हर्टिकल टॉप मोस्ट आणि टॉप आणि बॉटम मधलं कायनेटिक. फाइंड द डिफरन्स बिटवीन द कायनेटिक एनर्जी ऑफ द टॉप अँड बॉटम ऑफ द सर्कल. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपल्याला गिवन काय आहे, R = m, जसं मी सांगितल्याप्रमाणे आता, आणि m = 1. हे आपल्याला आता झालं m = 1. मास, त्या बॉडीचं मास काय आहे 1 आहे आणि रेडियस जे आहे ते 1 आहे आणि जी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 9.8 आहे. बरोबर. आणि त्यानंतर मग mg is conservative force, total mechanical should be conservative, so initial energy is equal to velocity of energy. Okay. mg is conservative. बरोबर. आणि ग्राउंड लेवल जे आहे ते 0 आहे आणि mg is conservative force, total mechanical should be conservative, so initial energy is equal to velocity of energy. Therefore we can write as 2mgr plus kinetic energy of total plus is equal to kinetic energy at top and kinetic energy at bottom plus ग्राउंड लेवल जी आहे ती 0 आहे. इथे 0 आलं तर इथे कायनेटिक एनर्जी ॲट टॉप मायनस कायनेटिक एनर्जी ॲट बॉटम इज इक्वल टू मायनस, हे इथे प्लस होतं ते हे इकडे आलं मायनस ट्वाइस mgr. हे असं mgr इथे आपण बघतोय आणि मग हे होईल 2 × 1. हे ट्वाइस जे आहे ते इथे राहील 2. मास काय आहे, मासची व्हॅल्यू 1 आहे. G = 9.8 आणि r काय आहे रेडियस 1.
तर हे झालं 19.6 जूल्स. तर हा होता तुमचा प्रॉब्लेम आणि हे त्याचं आन्सर होतं. बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात.